तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय मिनी व्लॉग. खूप दिवसापासून मी माझ्या चॅनलवर व्लॉग किंवा कोणताही व्हिडिओ अपलोड नाही केला आहे. याचं कारण की माझ्या घरी पाहुणे आले होते आणि हे पाहुणे माझे खूप स्पेशल गेस्ट असणार होते. त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. त्याआधी मी सकाळी देवाची पूजा वगैरे करून घेतलेली होती आणि माझ्या पाहुण्यांसाठी मी तिळाचे लाडू बनवले होते. कारण मकर संक्रांतीला बनवलेले तिळाचे लाडू पूर्ण संपले होते. तर तिळाचे लाडू बनवले आणि मी पहिल्यांदाच तिळाचे लाडू बनवणार होते. पण थोडीशी मनात हे होती की कसे बनतील, काय बनतील? पण चांगले बनले. कसे-मसे चांगले बनवले मी. तर रात्रीचे 10-10:30 वाजले होते आणि माझ्या फ्रेंड्स माझ्या घरी येणार होत्या आणि त्या आल्या. औरंगाबादहून त्या येणार होत्या आणि मी खूप एक्सायटेड होते आणि त्यांच्यासाठी मी पूर्ण जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं. त्या आल्यावर फ्रेश वगैरे झाल्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केले. मस्त जेवताना गप्पा वगैरे मारल्या आणि काही प्लॅन केला की कुठे-कुठे जायचं, काय करायचं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार होऊन इस्कॉन टेम्पलला, जे खारघरमध्ये इस्कॉन टेम्पल आहे, की एशियामधलं सगळ्यात बिगेस्ट इस्कॉन टेम्पल झालेलं आहे. तिथे आम्ही गेलो होतो. तिथे रात्री सायंकाळी 7 वाजता आरती असते. तर त्या आरतीसाठी आम्हाला जायचं होतं, पण थोडा लेटच झाला. आणि हे इस्कॉन टेम्पलला स्वतः नरेंद्र मोदी याच्या इनॉग्रेशनसाठी आले होते आणि हे एशियातलं सगळ्यात मोठं असल्यामुळे खूप भव्य आणि खूप सुंदर आहे. तिथलं बांधकाम, तिथलं कन्स्ट्रक्शन एकदम सगळं वेगळं आहे. नंतर आम्ही तिथे काही शॉपिंग केली. तिथे वेगवेगळ्या श्रीकृष्णांच्या स्टॅच्यूज आणि वेगवेगळे काही लागणाऱ्या देवघरात असल्या गोष्टी आणि बाहेरून हा इस्कॉन टेम्पलचा इतकं भारी दृश्य दिसत होतं ना, तिथून यावंच वाटत नव्हतं आणि मी माझ्या फोनमध्ये ते दृश्य कॅप्चर करून घेतलं. रात्रीच्या वेळेत हा स्वर्गच वाटतो. नंतर घरी आल्यावर माझ्या फ्रेंडचा बर्थडे असल्यामुळे आम्ही काही बर्थडेचं छोटंसं डेकोरेशन केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे आम्ही तिघच होतो, तर सगळ्यांनी मिळून बर्थडेचं सेलिब्रेशन केलं आणि खूप एन्जॉय वगैरे केला. काही फोटो कॅप्चर्स केले आणि मला हे सगळं खूप भारी वाटत होतं. तर असा होता माझा दिवस. तर भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.